गांधीजी हे अनेक सद्गुणांचे एक मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांची दृष्टीही व्यापक होती. आश्रमाच्या स्वयंपाकघरातील लहान सहान कार्यात ते ज्या उत्साहाने रस घेत, तोच उत्साह देशातील मोठ्या मोठ्या व्यापक समस्या सोडविताना ते दाखवत असत. स्वावलंबन, काटकसर आणि स्वच्छतेकडे त्यांची सूक्ष्म नजर असे. स्वयंपाकघरात गेल्यावर एकदा महात्मा गांधीजींना छतावर कोळिष्टके दिसली. त्यांनी लगेच व्यवस्थापकाला बोलावून म्हणाले, "बघा ते काय आहे. स्वयंपाकघर कसे स्वच्छ हवे. स्वयंपाकघरात कोळ्यांची जाळी आम्हाला शोभत नाहीत." व्यवस्थापकाने लगेच ती जाळी साफ करून घेतली. स्वयंपाक करताना सुद्धा आचार्यावर त्यांचा कटाक्ष असे. असेच एकदा गांधीजी स्वयंपाकघरात गेले. त्यावेळी तेथील आचारी बटाटे न धुताच ते कापत होता. बटाट्यांना खूपच माती होती. त्यांनी लगेच आचार्याला थांबविले आणि सांगितले, "अगोदर ते बटाटे स्वच्छ धुवून घे आणि मगच काप. ती माती आपल्या शरीराला अपायकारकही ठरू शकेल." स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या बाबतीत महात्मा गांधी स्वतः अतिशय दक्ष असत आणि सहवासातील सगळ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देत. कामाची महती या कथेतून कोणत्याही कामाने माणसाला कमीपणा येत नाही हे दिसून येते. श्री घनश्यामदास बिर्ला आणि गांधीजी यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. बिर्लांनी गांधीजींवर बापू म्हणून एक पुस्तकही लिहिले आहे. बापू सर्वांना आदरणीय होते. एकदा बिर्लांना बरे नव्हते. औषधोपचार घेऊनही बरे वाटेना. बिर्लांचे आश्रमात बरेच दिवस येणे झाले नाही म्हणून गांधीजींनी चौकशी केली. बापूंनी बिर्लांना कळवले, "सेवाग्रामला या, उपाय करतो." गांधीजी जन्मजात वैद्य होते हे बिर्लांना माहीत होते. गांधीजींनी राजेंद्र बाबू, नरेंद्र देव इत्यादी लोकांची आपल्या आश्रमात सेवा केली होती. गांधीजींना सर्वांबद्दल समभाव होता. गरीब, श्रीमंत, थोर कोणीही असो, त्यांचे प्रेम सर्वांसाठी असे. महात्माजी बिर्लांची सेवा शुश्रूषा करतील हे बिर्लांना माहीत होते. परंतु तेथे शौचालय साफ करण्यास कोणीही नोकर नव्हता. आश्रमातील मंडळीच तेथील शौचालय साफ करत असत. बिर्ला जेथे राहणार तेथील सर्व स्वच्छता, तेथील आरोग्य यांची जबाबदारी महादेव भाईंवर होती. त्यामुळे बिर्लांना येथे येण्यास संकोच वाटू लागला. गांधीजींच्या भेटीच्या वेळी बिर्लांनी आपली अडचण सांगितली. "माझ्या शौचालयाची स्वच्छता महादेवबाई करणार हे मला काही योग्य वाटत नव्हते, म्हणून मी आश्रमात येत नाही." तेव्हा गांधीजी म्हणाले, "शौचालय स्वच्छता हे वाईट काम आहे? ते किती चांगले काम. तुम्हाला हे पटत नसेल तर मी स्वतः शौचालय स्वच्छ करेन." गांधीजींच्या सांगण्याप्रमाणे बिर्ला आश्रमात आले आणि काय आश्चर्य, बिर्ला आश्रमात आले ते हातात झाडू घेऊनच. त्यांच्या पाठोपाठ अहमदभाई आणि इतर कार्यकर्तेही होते. तात्पर्य, कोणत्याही कामाने माणसाला कमीपणा येत नाही हेच या कथेवरून आपल्या सर्वांना दिसून येते. धन्यवाद.